नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज 8 फरवरी 2026 येत्या 11 फेब्रुवारीपासून फिजिकल सुरू होणार आहे। फिजिकलसाठी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना हृदयाच्या तळापासून शुभेच्छा देतो। तुम्ही केलेल्या मेहनतीला यश मिळेलच, पण तुम्हाला तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवून पुढे जायचं आहे। कुठल्याही गोष्टीचा ताण न घेता आपल्याला फिजिकलला सामोरं जायचं आहे। तर फिजिकल चांगल्या पद्धतीनं तुमचं हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि दर रविवारी झालेल्या पेपरचं विश्लेषण आपण यूट्यूबच्या माध्यमातून विश्लेषणात्मक गणित आणि भूमिती या विषयाचं स्पष्टीकरण आपण देत असतो। त्याचप्रमाणे आज दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला पेपर क्रमांक 33 या पेपरमधील अंकगणित व भूमिती या विषयावरील 25 प्रश्नाचं आज आपण विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बघणार आहोत। तर बघा, यामध्ये गणिताचा पहिला प्रश्न होता। इथे कॅल्क्युलेशन आहे 4.1/2 प्लस 3.1/6 प्लस क्वेश्चन मार्क प्लस 2.1/3 बरोबर 13.2/5 अशा स्वरूपाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात तुम्हाला एक समीकरण दिलेलं आहे। याला कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला दोन बाजू दिलेल्या आहेत। त्या दोन बाजूपैकी कुठली एक बाजू पहिले तुम्ही सोडवून घ्या। या बाजूला तुम्हाला 3 पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत। यामधल्या पूर्णांक संख्येची बेरीज वेगळी करा, म्हणजे 4 प्लस 3 प्लस 2, 4 आणि 3 7 आणि 2 9 अशी बेरीज करा। त्यानंतर जे अपूर्णांक आहेत त्या अपूर्णांकाची बेरीज करा, 1/2 प्लस 1/6 प्लस 1/3 आणि या छेदाचा लसावी घ्या। 2 6 आणि 3चा लसावी निघेल 6। छेद समान करण्यासाठी या 2ला आपल्याला 3 ने गुणावं लागेल। 6 1 6, 3 2 6 या पद्धतीने तुमचा छेद समान होईल। आता या 3 ने वरच्या 1ला गुणा, 3 1 3, 1 प्लस 2 1 2 छेद 6, 3 आणि 1 4 आणि 2 6 छेद 6 जर केलं तर याचं कॅल्क्युलेशन येईल 1। म्हणजेच तुम्ही पूर्णांक संख्येची बेरीज केली 9 आलं, त्यानंतर अपूर्णांक संख्येची बेरीज केली तुम्ही, त्याचं कॅल्क्युलेशन 1 आलं। 9 प्लस 1 केलं तर कॅल्क्युलेशन येईल 10। त्यानंतर उजव्या बाजूला जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे, इकडची संख्या आता तुम्ही त्या उजव्या बाजूला घेऊन जा। 13.2/5 मधनं तुम्ही कॅल्क्युलेशन केलेल्या डाव्या बाजूची संख्या येईल 10। 13 मधनं 10 मायनस करा, 3.2/5 हे त्याचं करेक्ट आन्सर राहील। ऑप्शन नंबर ए हे त्याचं उत्तर असेल। त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, यामध्ये अपूर्णांक दिलेले आहेत पण चिन्ह मात्र भागाकारचं आहे। तुम्हाला पहिला अपूर्णांक जसा आहे तसा लिहावं लागेल, 15/14। जिथे जिथे भागाकारचं चिन्ह आहे त्याला व्यस्त चिन्ह गुणाकारात कन्वर्ट करा आणि त्या पुढील अपूर्णांक मात्र खालची संख्या वर वरची संख्या खाली म्हणजे व्यस्त करून लिहा। 13/16 येईल, गुणेला 8/9 परत भागाकारचा गुणाकार करा, 28/5 याचं कॅल्क्युलेशन करताना काटाकाटी करा। इथे या 14चा भाग 28 मध्ये 2 वेळा जाईल, त्यानंतर या 8चा भाग 16 मध्ये 2 वेळा जाईल, हे 2 2 कटतील। त्यानंतर या 5चा भाग 15 मध्ये 3 वेळा जाईल, 3 3 9 तुमचं कॅल्क्युलेशन येत आहे 13/3। पण तुम्हाला ऑप्शन मात्र पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिलेले असल्यामुळं तुम्हाला 13/3ला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कन्वर्ट करावं लागेल। 3 4 12 आणि 1 13 म्हणजे 4.1/3 हे त्याचं करेक्ट आन्सर राहील। ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर असेल। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुम्हाला घातांकाच्या नियमावर उदाहरण दिलेलं आहे। याच्यामध्ये 256ला घातांक 0.2 गुणिला 256ला घातांक 0.3 पाया समान आहे। गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज करा, 256ला घातांक 0.2 प्लस 0.3। खाली सुद्धा तुमचा पाया समान आहे, पाया दिलेला आहे 256 म्हणून गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज करा, 0.8 प्लस 0.2। त्यानंतर आता बेरीज करा, 256 3 आणि 2 5 0.5 येईल। छेदात 256ला घातांक 8 प्लस 2 केले तर 10 येईल, पॉईंट असल्यामुळे याचा घातांक 1 येईल। आता 256ला घातांक 0.5 म्हणजे त्याला घातांक 1/2 सुद्धा तुम्हाला लिहिता येईल। इकडे 256ला घातांक 1 आहे, 256 लिहा। कोणत्याही संख्येचा घातांक हा 1/2 जर असेल तर त्या संख्येचा वर्गमूळ घ्या। 256चा वर्गमूळ 16 येईल, 16/256, 16चा भाग 256 मध्ये 16 वेळा जाईल, म्हणजे तुमचं फायनल आन्सर येईल 1/16। या पद्धतीनं घातांकाच्या नियमानुसार हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल। ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असेल। नेक्स्ट क्वेश्चन पहा, हा कसोटीवर आधारित आहे। इथे तुम्हाला संख्या दिलेली आहे 27 3 स्टार 4 या संख्येला 11ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता अंक असावा।
11ची कसोटी लागण्यासाठी तुम्हाला एक आड एक संख्येची बेरीज करावं लागेल आणि त्या बेरजेतील जो काही फरक आहे तो फरक 0 किंवा 11च्या पटीत जर येत असेल तर त्या संख्येमध्ये 11चा पूर्ण भाग जातो. मग ही संख्या कोणती दिलेली आहे पहा, संख्या आहे 5 अंकी 273. इथे स्टार दिलेला आहे, इथली संख्या तुम्हाला शोधायची आहे. स्टारच्या ठिकाणी एक आड एक संख्येची बेरीज करत असताना इथे 2 3 + 4 करा, 2 + 3 + 4 1 सोडून एक अंकाची बेरीज करायची. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9 बेरीज येईल. त्यानंतर उरलेल्या अंकाची बेरीज करा. 7 प्लस तुम्हाला इथे स्टारच्या ठिकाणी अंक शोधायचा आहे, म्हणजे इथे असा कोणता अंक ठेवावा की ज्याची बेरीज केल्याच्या नंतर या दोघांची वजाबाकी तुमची 0 किंवा 11 येईल. मग आता इथे तुम्हाला ऑप्शनमधून जर 2 जर तुम्ही इथे ठेवले तर 7 आणि 2 9 येईल आणि या दोघांची वजाबाकी केली तर 0 येईल. म्हणजेच तुम्हाला स्टारच्या ठिकाणी कोणता अंक ठेवावा लागेल, 2 ठेवावा लागेल. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, एका व्यक्तीने पहिल्या दिवशी एका पुस्तकाचा 3/8 भाग वाचला, दुसऱ्या दिवशी उरलेल्या पुस्तकाचा 5/6 भाग वाचला. अपूर्णांकामध्ये त्यांनी वाचन केलं तरी त्या पुस्तकाचे 50 पानं वाचायची बाकी राहिली, म्हणजे शिल्लक पानं राहिली. तर त्या पुस्तकात एकूण पानं किती किंवा पृष्ठ किती. मग आता या प्रश्नामध्ये तुम्हाला जर त्याने पहिल्या दिवशी 3/8 भाग वाचला असेल आणि दुसऱ्या दिवशी मात्र उरलेल्या, हा शब्द महत्त्वाचा, उरलेल्या पुस्तकाचा 5/6 भाग जर वाचलेला असेल तर सरळ सरळ याला कॅल्क्युलेशन करताना दिलेले दोन्ही अपूर्णांक घ्या, 3/8 आणि 5/6. त्यानंतर शिल्लक भाग काढून घ्या. 8 मधून 3 भाग गेले तर 5/8 भाग शिल्लक राहील. 6 मधून 5 भाग गेले तर 1/6 भाग शिल्लक राहील. शिल्लक भाग काढल्याच्या नंतर त्या शिल्लक भागाचा व्यस्त घ्या. 8/5 गुणिला 6 गुणिला उर्वरित जे काही पृष्ठ असतील त्या पृष्ठांनी गुणून टाका. इथे 5चा भाग 50 मध्ये 10 वेळा जाईल. 8 गुणिला 6 गुणिला 10, 8 छक्कम 48 गुणिला 10 केलं तर एकूण पृष्ठ तिथे 480 असेल. ऑप्शन नंबर सी हे या पद्धतीने त्याचं उत्तर काढता येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, दोन संख्येची बेरीज 45 आहे आणि त्या दोन संख्येतील फरक त्या संख्येच्या बेरजेच्या 1/9 पट आहे. तुम्हाला उदाहरणात दिलेली आहे त्याची बेरीज, दोन संख्येची बेरीज आहे 45 आणि फरक घेताना फरक त्या बेरजेच्या म्हणजे 45च्या 1/9 पट आहे, म्हणून 45ला 1/9 गुणा. 9चा भाग 45 मध्ये 5 वेळा जाईल, म्हणजेच फरक येईल 5. आता तुम्हाला त्याचा लसावी काढायचा जर असेल तर त्या दोन संख्या पहिले काढाव्या लागतील. तर त्या दोन संख्या काढताना पहिली संख्या किंवा मोठी संख्या काढताना दोन्ही संख्येची बेरीज प्लस दोन्ही संख्येतील फरक भागीला 2, 45 + 50 भागीला 2 केलं तर एक मोठी संख्या तुमची 25 निघेल. त्यानंतर दुसरी संख्या लहान संख्या जर तुम्हाला काढायची असेल तर दोन्ही संख्येची बेरीज मायनस दोन्ही संख्येतील फरक भागीला 2, 45 मधनं 5 मायनस केले तर 40 येईल आणि 40 भागीला 2 केले तर 20 येईल. त्या दोन संख्या येते तुमचे 25 आणि 20. आता 25 आणि 20चा तुम्हाला लसावी काढायचा आहे तर 20 आणि 25 या दोन संख्येचा लसावी निघेल 100. म्हणून ऑप्शन नंबर डी चौथा ऑप्शन त्याचं उत्तर येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, एका कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्या वयाची एकूण सरासरी 37.5 आहे. जर 5 अधिकाऱ्यांच्या वयाची सरासरी 30 दिलेली आहे तुम्हाला इथे. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वयाची सरासरी 40 दिलेली असेल तर त्या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांची एकूण संख्या तुम्हाला काढायची आहे. यामध्ये तुम्हाला अधिकाऱ्यांची सरासरी दिलेली आहे, अधिकारी ची सरासरी दिलेली आहे 30. त्यानंतर कर्मचाऱ्याची सरासरी दिलेली आहे 40 आणि दोघांची कॉमन सरासरी दिलेली आहे इथे 37.5. त्याला मिक्सचर एलिगेशन पद्धतीनं याची मांडणी करा. तुम्हाला 30 मधनं 37.5 वजा करायचे, म्हणजे मोठी संख्या ही असल्यामुळे यामधनं 30 मायनस करा. 37.5 - 30 जर केलं तर 7.5 उरेल. त्यानंतर 40 मधून 37.5 जर वजा केले तर इकडे 2.5 राहील. आता या उदाहरणामध्ये तुम्हाला एलिगेशन पद्धतीचा वापर करताना इथे तुम्हाला 5 अधिकारी दिलेले आहेत तर 5 अधिकाऱ्याची सरासरी इथे 7.5चा फरक निघाला म्हणून याला 5 निघाला. त्यानंतर तुम्हाला कर्मचाऱ्याची जी सरासरी आहे ती 40 दिलेली होती, इकडे कॅल्क्युलेशन आलं त्याचं 2.5. पण एकूण कर्मचारी आणि अधिकारी हे किती आहेत हे आपल्याला माहीत नाही, म्हणून ते x घ्या आणि x मधून उर्वरित काढताना x - 5 करा आणि हे दोन्ही एक इक्वेशन तयार करून x ची व्हॅल्यू काढा. 2.5 गुणिला x बरोबर 2.5x मायनस 25 5 सव्वाशे म्हणजे 12.5 बरोबर 7.5 गुणिला 5 केलं तर 37.5 येईल.
12.5 हे मायनसमध्ये आहेत, 2.5x बरोबर 37.5 मायनस आहे तर तिकडे जाईल तर प्लस होईल, प्लस 12.5. 2.5x बरोबर 50, तर x बरोबर 50 भागिला 2.5. पॉईंट काढून घ्या, खालचा पॉईंट काढा, खालच्या पॉईंटच्या नंतर एक अंक आहे म्हणून एक 0 वरती द्या. 25चा भाग 50 मध्ये 2 वेळा जाईल, हा 0 म्हणजेच त्याचं कॅल्क्युलेशन येईल 20. तुम्हाला एकूण संख्या विचारलेली आहे, पण एकूण संख्या येईल 20. तुम्हाला अधिकाऱ्याची संख्या दिलेली आहे, अधिकाऱ्याची संख्या 5 दिलेली आहे. जर तुम्हाला कर्मचाऱ्याची संख्या जर विचारली तर या 20 मधून 5 मायनस केले तर तुम्हाला कर्मचाऱ्याची संख्या 15 मिळेल. या पद्धतीने हा एलिगेशन पद्धतीने उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. नेक्स्ट, 3 संख्येची सरासरी 18 आहे. तर 3 संख्येची सरासरी जर 18 असेल तर 3 गुणिले 18 केलं तर तीनही संख्येची बेरीज येईल 54. हा एक पॉईंट इथे लिहून ठेवलेला आहे आपण. त्यानंतर इथे कंपॅरिझन तुम्हाला अपूर्णांकात दिलेला आहे, तर दुसरी संख्या पहिलीच्या 3/4 आहे, पहिलीच्या 3/4 आहे. म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचं कंपॅरिझन पूर्णांकात लक्षात घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रश्न पहिलीच्या पटीत दिलेला आहे, म्हणून पहिली संख्या तुम्हाला छेदातली जी संख्या ती घ्यावी लागेल 4 आणि दुसरी संख्या येईल मग 3. त्यानंतर तिसऱ्या संख्येसोबत जे कंपॅरिझन दिलेलं आहे, तिसरी संख्या घेताना तिसरी संख्या दुसरीच्या 2/3 आहे. कोणाच्या? दुसरीच्या. म्हणजे दुसरी संख्या तुम्हाला 3 घ्यावं लागेल तर तिसरी संख्या मात्र तुमची 2 येईल. त्यानंतर इथे मधली संख्या दुसरी संख्या तुमची सारखीच असल्यामुळे याचा रेशो 2ला 3ला 4 असाही तुम्हाला डायरेक्ट घेता येईल. किंवा तुम्हाला इथे 3 हे इकडे न्यावं लागतील, हे 3 इकडे घ्या, या दोघांचा गुणाकार करा, 4 तिरी 12, 3 तिरी 9, 3 दुने 6. परत संक्षिप्त रूप देऊन भाग जात असेल तर भाग द्या, 3चा भाग जातो, 3 चो 12, 3 तिरी 9, 3 दुने 6. म्हणजे तुमची पहिली संख्या 4 येईल, दुसरी संख्या 3 आणि तिसरी संख्या 2, ह्या त्यांचा रेशो निघेल. आता तुम्हाला उदाहरणामध्ये तिसरी संख्या विचारलेली आहे, तर तिन्ही संख्येची बेरीज आलेली आहे 54. 54 भागीला तुमचा जो रेशो आलेला त्या रेशोची बेरीज करून त्याला डिवाइड करा. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, एक प्रमाण येईल 6. आता तुम्हाला विचारलेली संख्या आहे तिसरी, म्हणून तिसरी संख्या काढताना तिसऱ्या संख्येचा रेशो जो आलेला आहे तो रेशो 2 आहे, म्हणून 2ला 6 ने गुणलं तर 2 छक्का 12 असं याचं उत्तर निघेल. ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट पहा, 45 दस्त्यांचे 4 रिमची गुणोत्तर किती? आता इथे तुम्हाला संख्या दस्त्यात दिलेली आहे आणि संख्या रिममध्ये दिलेली आहे. मग आता इथे तुम्हाला 45 दस्तेला 4 रिम दिलेला आहे, तर या रिमला पहिले तुम्हाला दस्त्यात कन्वर्ट करावं लागेल. मग एक रिम म्हणजेच एक रिम बरोबर 20 दस्ते. मला याला दस्त्यात कन्वर्ट करायचं आहे. 45 दस्तेला 4 रिम म्हणजे 4 गुणिला 20 दस्ते होईल. त्यानंतर 45ला 20 चो 80, 5चा भाग द्या, 5 9 45, 16 85, याचा रेशो निघेल 9ला 16. ऑप्शन नंबर सी हे त्याचा करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा प्रश्न बघत असताना या एका शाळेतील 3 वर्गातील मुलांच्या संख्येचं गुणोत्तर तुम्हाला 10ला 12ला 13 दिलेलं आहे. जर प्रत्येक वर्गात 10 मुले आणखी आली तर तिन्ही वर्गातील मुलांच्या संख्येचं गुणोत्तर 25ला 29ला 31 होते. तर सुरुवातीला तिन्ही वर्गातील मुलांच्या संख्येची एकूण बेरीज किती? आता हा प्रश्न सोडवत असताना यातल्या कोणत्याही 2 संख्यांचा तुम्ही विचार करा. म्हणजेच तुम्हाला एका शाळेतील 3 वर्गातील मुलांच्या संख्येचं गुणोत्तर घेताना तुम्ही जर पहिली संख्या घेतली 10 तर दुसरी संख्या तुम्ही 12 घ्या. त्यानंतर या संख्येत प्रत्येक वर्गात तुम्हाला 10 मुले आणखी प्लस करायचे. मग 10 मुलं जर प्लस करायची असेल तर इथे 10x आणि 12x घ्या, यामध्ये 10 प्लस करा, इथे 10 प्लस करा. आणि ज्या तुम्ही संख्या घेतलेल्या 10 12 पहिल्या 2 त्याच पद्धतीने त्यांचा रेशो घ्या. 25ला 29 म्हणून 25/29 घ्या. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 29 गुणिला 10x म्हणजे 290x प्लस 290 बरोबर 25 गुणिला 12 300x प्लस 25 गुणिला 10 केलं तर 250. आता हे वजाबाकी करा. 290 300मधनं मायनस केलं तर 10x येईल. त्यानंतर 290मधनं 250 इकडे आणून जर वजाबाकी केली तर 40 येईल. x बरोबर 4. आता x ची व्हॅल्यू तुम्ही 4 काढली. तुम्हाला विचारल्या तिन्ही वर्गातील मुलांच्या संख्येची एकूण बेरीज किती? बेरीज जर विचारली असेल तर सरळ सरळ उदाहरणामध्ये ज्या तुम्हाला 3 संख्या दिलेल्या आहेत रेशोमध्ये त्या तिन्ही संख्येची बेरीज करा आणि त्याला एक प्रमाण जो आलेला आहे 4 त्यांनी गुणून घ्या. 13 आणि 12 25, 25 न 10 35, 35 गुणिला 4 जर केलं तर त्याचं उत्तर 140. या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट सोडवता येईल. ऑप्शन नंबर ए हे त्याचं करेक्ट आन्सर असेल.
हां, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 11. एक दुकानदार 110 रुपये प्रति शेंगदाण्याच्या तेलामध्ये 60 रुपये प्रति लिटर किमतीचे सूर्यफुलाचे तेल मिळवतो. त्यानंतर दुकानदार या मिश्रित तेलाला 100 रुपये प्रति लिटर दराने विकून 25% नफा मिळवतो. सर्वात पहिले या उदाहरणामध्ये तो मिश्रण केल्याच्या नंतर ते मिश्रण जर 100 रुपये प्रति लिटर या दराने विकत जर असेल आणि त्याला 25% नफा जर मिळत असेल तर सर्वात पहिले त्या वस्तूची खरेदी किंमत आपल्याला घ्यावी लागेल. आणि खरेदी किंमत काढत असताना आपल्याला उदाहरणात दिलेली आहे विक्री किंमत 100. मग ही आता खरेदी किंमत जर काढायची असेल तर 100 रुपये, समजा 100 रुपये जर त्या वस्तूची खरेदी किंमत असेल तर ती वस्तू तो 25% नफ्याने म्हणजे 125ला विकेल. जर ती वस्तू जर तो 100 रुपयाला विकलेली असेल तर त्या वस्तूची मूळ किंमत किती किंवा खरेदी किंमत किती या पद्धतीनं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 100 गुणिला 100 आगीला 125, 25 चो 100, 25 पाचा 125, याचा भाग 20 पंचे 100, 20 गुणिला 4 केलं तर 80 ही त्याची खरेदी किंमत निघेल. मग आता 80 रुपये खरेदी किंमत निघाल्याच्या नंतर तुम्हाला शेंगदाणे जे आहे 110 रुपये प्रति लिटर दराने, म्हणजे शेंगदाणे घ्या. एलिगेशन पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवता येईल. आता शेंगदाणे आणि इकडे सूर्यफूल तेल. मग शेंगदाणे आहे 110 रुपये प्रति लिटर दराने खरेदी केलेली आहे. त्यानंतर 60 रुपये दराने सूर्यफूल आणि या दोघांची खरेदी किंमत जी आहे ती मात्र 80 रुपये. मग एलिगेशन पद्धतीनं 110 आणि 80ची वजाबाकी करा. 110 मधनं 80 मायनस केले तर 30 येईल. 80 मधनं 60 मायनस केले तर 20 येईल. 20ला 30 संक्षिप्त रूप द्या, एक एक गिरो कापून टाका, म्हणजे याचा रेशिओ येईल 2ला 3. म्हणजे या 2ला 3 या प्रकार या तेलाचं मिश्रण करावं लागेल. त्यानंतर याचा ऑप्शन आहे 2ला 3, ऑप्शन नंबर डी हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. या पद्धतीनं एलिगेशन पद्धतीने उदाहरण सुटेल. 25% नफा झालेला म्हणून आपण त्याची खरेदी किंमत काढली. दोघांची कॉमन खरेदी किंमत 80 असेल. मग शेंगदाण्याची प्रति लिटर किंमत 110, सूर्यफुलाची प्रति लिटर किंमत जर 60 असेल तर याचा रेशो काढत असताना 110 मधनं 80 मायनस करा, 60 मधनं 20 मायनस करा, रेशो निघेल 2ला 3. या पद्धतीनं हे उदाहरण घेता येईल. त्यानंतर कौशल व कुसुम यांच्या वयाची बेरीज 50 वर्ष दिलेली, ही आजची बेरीज आहे. 15 वर्षानंतर कौशलचे वय कुसुमच्या वयाच्या आणि रेशो दिलेला आहे, म्हणजे कंपॅरिझन दिलेला आहे तुम्हाला 15 वर्षानंतरचं. म्हणजे 15 वर्षानंतर जर त्यांचं कंपॅरिझन अपूर्णांकात जर दिलेला असेल तर आपल्याला दोघांचं वय पूर्णांकामध्ये लक्षात घेता येईल. इथे कौशल आणि त्यानंतर कुसुम. इथं कोणाच्या पटीत प्रश्न आहे पहा, कुसुमच्या वयाच्या आहे म्हणून खालची संख्या कुसुमला द्या 9 आणि वरची संख्या जी आहे 7 ही कौशलला द्या. कौशलचा रेशो निघेल 7 तर कुसुमचा रेशो निघेल 9. आता तुम्हाला उदाहरणामध्ये जी बेरीज दिलेली ही आजची आहे, पण कंपॅरिझन मात्र 15 वर्षानंतरचं जर असेल तर तुम्हाला 15 वर्षानंतरची बेरीज माहीत करावी लागेल. 15 वर्षानंतरची बेरीज येताना आजची बेरीज 50 आहे. 50मध्ये दोघांचंही 15 15 30 वर्ष प्लस करा, म्हणजे 15 वर्षानंतर दोघांची बेरीज येईल 80. मग 80ला 7 + 9 दोघांची बेरीज करून डिवाईड करा. 80ला 7 आणि 9 16, 16नी जर डिवाईड केलं तर एक प्रमाण निघेल याचं 5. मग आता तुम्हाला कुणाचं वय काढायचं आहे, कुसुमचं वय काढायचं आहे. कुसुमचं वय काढताना कुसुमचा रेशो आहे 9, 9 गुणिला 5 केलं तर 9 5 45 वर्ष येईल. पण तुम्हाला विचारताना कुसुमचं आजचं वय विचारलेलं आहे आणि तुम्ही काढलेला हा रेशिओ जर 15 वर्षानंतरचा असेल तर तिचं 15 वर्षानंतरचं वय जर 45 असेल तर 45 मधनं 15 वर्ष मायनस करा, म्हणजेच कुसुमचं आजचं वय निघेल 30 वर्ष. ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एम व एन यांनी 5ला 9 या गुणोत्तरात भांडवल, 5ला 9 हे भांडवल आहे. त्यानंतर वर्षाच्या शेवटी झालेला नफा, नफ्याचा रेशो 10ला 9 दिलेला आहे. तर तुम्हाला मुदतीचा रेशो काढायचा आहे. आता इथे फॉर्म्युला घेताना नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे गुणोत्तर, हा या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला संख्या ठेवावं लागेल. आता या फॉर्म्युल्यात संख्या ठेवताना नफ्याचं गुणोत्तर दिलेलं आहे तुम्हाला 10ला 9 म्हणजे 10/9 घ्या. भांडवलाचं गुणोत्तर दिलेलं आहे 5ला 9 म्हणून 5/9 घ्या. तुम्हाला काढायचं आहे मुदतीचे गुणोत्तर. आता इकडचा अपूर्णांक इकडे घ्या, त्याचा व्यस्त करा. 10/9 गुणिला 9/5, 9 9 कापा, 5 1 5, 5 2 10, म्हणजेच रेशो येईल 2ला 1. या पद्धतीनं तुमचं उत्तर निघेल 2ला 1. ऑप्शन नंबर ए हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर हा भांडवल व भागीदारीवर उदाहरण होतं. त्यानंतर शेकडेवारीवर प्रश्न दिलेला आहे पहा, सोपा आहे प्रश्न. 45% मुली
440 मुले तर शाळेत एकूण मुलींची संख्या किती? मुलींचे पर्सेंटेज दिलेले आहे आणि मुलांची संख्या दिलेली आहे. मग एका शाळेत 45% मुली आहेत आणि 440 मुलं जर असतील तर 100%पैकी 45% मुली आहेत. मुली आहेत 45%, तर मुले असतील 55%. मग तुम्हाला उदाहरणात संख्या दिलेली आहे मुलांची, म्हणजेच टक्के किती आहे मुलांचे? 55%. 55% म्हणजे 440, तर एकूण संख्या तुम्हाला विचारलेली आहे मुला मुलींची मिळून, म्हणून 100%ला किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 100 गुणिला 440 भागिला 55. 11 पाचा 55, 11 चो 44, 5 8 40. 8 गुणिला 100 केलं तर त्याचं उत्तर येईल 800. ऑप्शन नंबर डी हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा सरळ व्याज या भागावर आधारित प्रश्न आहे. दोन समान असलेल्या रकमा म्हणजे मुद्दल 10% सरळ व्याजाच्या दराने 5 वर्षासाठी, त्यानंतर दुसरी रक्कम 12% दराने 3 वर्षासाठी कर्जावर दिली. मुदतीअंती मिळालेल्या दोन्ही रकमेच्या व्याजातील फरक दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही व्याजातील फरक 2100 रुपये दिलेला आहे. तर मुद्दल तुम्हाला काढायची आहे, रक्कम काढायची आहे. त्यासाठी पहा, तुम्हाला इथे मुद्दल दिलेली नाही, म्हणून मुद्दल घ्या तुम्ही पी गुणिला पहिल्या राशीचा दर दिलेला आहे तुम्हाला 10 गुणिला 5 वर्ष भागिला 100. सरळ व्याजच्या फॉर्म्युल्यानुसार मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागिला 100. त्यानंतर तुम्हाला इथे मायनस करायचं आहे, कारण दोन्ही ह्याच्यातील व्याजातील तुम्हाला फरक दिलेला असल्यामुळं वजाबाकी करा. मायनस पी गुणिला पुढे दुसरी रक्कम आहे 12%, त्यानंतर 3 वर्षासाठी भागिला 100, आणि या दोघांमधला जो फरक आहे व्याजातील फरक हा 2100 आहे, म्हणून 2100 फरक घ्या. त्यानंतर 2100 बरोबर इकडे 10 गुणिला 5 केलं तर 50 पी येईल भागिला 100, मायनस 12 36 पी भागिला 100. इथे 2100 बरोबर 50 पी आणि 36 पी या दोघांची वजाबाकी करा, 14 पी येईल आणि 100 हा कॉमनमध्ये घ्या. त्यानंतर तिकडच्या संख्या एका बाजूला घेऊन घ्या. 2100 गुणिला 100 भागिला 14 बरोबर तुम्हाला इथे प्रिन्सिपल अमाऊंट मिळेल. त्यानंतर 7 गुणे 14 7 3 21, या 2चा भाग 30 मध्ये 15 वेळा जाईल. हा 0 कापून इथे द्या. 150 गुणिला 100 जर केलं तर त्याचं उत्तर 15,000 येईल. ऑप्शन नंबर बी हे त्याचा करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर पुढील क्वेश्चन पहा. एक वस्तू 15% नफ्यानं विकली. 240 रुपये कमी घेऊन जर ती विकली असती तर 12% नफा झाला असता. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? इथे 15% नफ्याने विकली, त्यानंतर 240 कमी घेऊन जर तुम्ही विकली असती तर 12% नफा झाला असता. इथे पहिले तुम्हाला नफ्यातील फरक काढावा लागेल. 15% मायनस 12%, नफ्यातील फरक निघेल 3%. म्हणजे 3%चा जो फरक आहे तो 3%चा फरक म्हणजेच किती? 240 रुपये. तर 100% म्हणजेच किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 100 गुणिला 240 छेद 3, 3 8 24, हा 0 कापून इथे द्या. 80 गुणिला 100 केलं तर त्याचं उत्तर 8000 येईल. ऑप्शन नंबर डी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन पहा. हा काळका वेग या टॉपिकवर दिलेलं उदाहरण आहे. यामध्ये 10 पुरुष व 6 मुले एका दिवसात जेवढं काम करतात तेवढंच काम 4 पुरुष व 15 मुले एका दिवसात करतात. जर एका पुरुषाला प्रति दिवशी 240 रुपये मजुरी मिळत जर असेल तर मुलाला प्रति दिवशी किती मजुरी मिळेल? तर हा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला 10 पुरुष दिलेले आहेत. 10 पुरुष प्लस 6 मुले इक्वल तिकडे दिलेले आहेत दुसऱ्याच्यात 4 पुरुष प्लस 15 मुले. याचं कॅल्क्युलेशन लक्षात घ्या. 10 पुरुष प्लस 6 मुले बरोबर 4 पुरुष प्लस 15 मुले. याच्यामध्ये पुरुषाच्या बाजूला पुरुषांची संख्या घ्या. 10 पुरुष मायनस 4 पुरुष बरोबर 15 मुले मायनस 6 मुले. याच्यामध्ये 10 मधनं 4 मायनस करा 6 पुरुष येईल बरोबर 15 मधनं 6 मायनस करा 9 मुले येईल. त्यानंतर आता पुरुष हा मुले इकडे भागाकारात घ्या. इकडे 9/6 येईल. भाग जात असेल तर भाग द्या. 3 दुने 6, 3 तिरी 9, 3/2 म्हणजे पुरुषाचा रेशो आला 3 आणि मुलाचा रेशो आला 2. जे पुरुषाला 3 प्रमाणात मजुरी मिळेल तर मुलाला 2 प्रमाणात मजुरी मिळेल. मांडणी करताना तुम्हाला उदाहरणामध्ये 240 रुपये जी मजुरी दिलेली ही पुरुषाची मजुरी आहे, म्हणून पुरुषाची मजुरी तर पुरुषाचा रेशो आहे 3, म्हणून 3ला 240 करा तर 2ला किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 गुणिला 240 छेद 3, 3 8 24, 8 दुने 16 म्हणजे मुलाला प्रति दिवसाची मजुरी मिळेल 160 रुपये. ऑप्शन नंबर बी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. 18व्या नंबरचा क्वेश्चन आहे. हा नळवा टाकी या टॉपिकवर आधारित
एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरत आहे व दुसऱ्या नळाने 8 तासात भरत आहे. जर पहिला नळ 3 तास चालवला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल. याच्यामध्ये पहिला जो नळ आहे पहिल्या नळाने 12 तासात टाकी भरत आहे, तर दुसरा जो नळ आहे त्या दुसऱ्या नळाने 8 तासात टाकी भरत. पण तुम्हाला 3 तास जो चालवायचा तो नळ कोणता आहे? पहिला नळ आहे. म्हणजे 12 पैकी तो नळ 3 तास जर चालवला असेल तर 3 1 3 3 12 टाकीचा 1/4 भाग भरला, म्हणजेच टाकीचा 1/4 भाग भरलेला असेल तर टाकीचा 3/4 भाग शिल्लक राहील. आणि हा 3/4 भाग या दुसऱ्या नळाला भरायचा आहे 3/4 भाग. मग पूर्ण टाकी भरण्यासाठी याला 8 तास जर लागत असतील तर 3/4 भाग भरायला किती तास लागतील? 4 दुने 8, 3 दुने 6 तास असं याचं कॅल्क्युलेशन. ऑप्शन नंबर डी हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एक कार 25 मीटर पर सेकंद वेगाने जात आहे. ती कार 1 तास 52 मिनिटांमध्ये किती किलोमीटर अंतर जाईल? तुम्हाला अंतर किलोमीटरमध्ये विचारलेलं आहे. त्यामुळं 25 मीटर पर सेकंद वेगाचं पहिले किलोमीटर पर आवरमध्ये त्याचा वेग घ्या. वेग बरोबर 25 सेकंद आहे तर 25 गुणिला 18/5 गुणा 5 5 25 18 पंचे 90. याचा अर्थ होतो त्या गाडीचा ताशी वेग 90 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजेच काय की एका तासामध्ये 90 किलोमीटर जाते, म्हणजे 60 मिनिटात 90 किलोमीटर जाते. जर 60 मिनिटामध्ये हा वेळ आहे मिनिटामध्ये, 60 मिनिटात हे अंतर आहे किलोमीटरमध्ये, अंतर किलोमीटरमध्ये 60 मिनिटामध्ये जर 90 किलोमीटर जर जात असेल तर 1 तास 52 मिनिटामध्ये, आता 1 तास 52 मिनिटं म्हणजेच किती? 1 तास म्हणजे 60 मिनिट प्लस 52 मिनिट करा, 2 6 5 11 112 मिनिट येईल. मग 60 मिनिटात 90 किलोमीटर जर अंतर जात असेल तर 112 मिनिटामध्ये किती किलोमीटर जाईल? या पद्धतीनं मांडणी करून क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इथे 112 गुणिला 90 भागिला 60, 20 3 60, 1 1 0 कापून टाका. 3 दुने 6, 3 3 9, या 2चा भाग 2 पंचे 10, 2 छक्का 12, 56 गुणिला 3 करा, 6 3 18, 8 हातचा 1, 5 3 15 ने 16, 168 किलोमीटर अंतर जाईल. ऑप्शन नंबर सी हे त्याचा करेक्ट आन्सर असेल. या पद्धतीनं तुम्हाला पहिले त्याचा वेग हा किलोमीटर पर आवरमध्ये घ्या, म्हणजे एका तासामध्ये 90 किलोमीटर जर जात असेल तर 1 तास 52 मिनिटाला मिनिटामध्ये कन्वर्ट करा. 112 मिनिट किती किलोमीटर अंतर जाईल? तर या पद्धतीनं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याचं उत्तर निघेल 168. त्यानंतर भूमितीवर आधारित आहे पहा. याच्यामध्ये फॉर्म्युले दिलेले आहेत. फॉर्म्युले पहा. गोलाचे घनफळ स्पिअर, गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय आर स्क्वेअर, हा फॉर्म्युला तुमचा करेक्ट आहे. त्यानंतर तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचं आहे. वृत्तचित्तीचं घनफळ ज्याला दंडगोल म्हणतो आपण, सिलेंडर, त्याचं घनफळाचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच. त्यानंतर शंकूचं घनफळ कोन, हाही फॉर्म्युला करेक्ट आहे तुमचा. शंकूचं घनफळ घेताना शंकू म्हणजेच कोनचं घनफळ 1/3 पाय आर स्क्वेअर एच, हा फॉर्म्युला त्याचा करेक्ट आहे. त्यानंतर घनाचं घनफळ घेत असताना घनाचा घनफळ येते बाजूचा घन, पण तुम्हाला इथे 6 गुणिला बाजूचा घन दिलेला आहे, म्हणून हा जो फॉर्म्युला आहे हा याचा फॉर्म्युला चुकीचा आहे. मग चुकीचं विधान तुम्हाला विचारलेलं असल्यामुळं ऑप्शन नंबर डी हे त्याचा करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर पुढील क्वेश्चन पहा. इथे दिलेला आहे खालील विधानातील सत्य विधान कोणते? आता तुम्हाला सत्य विधान लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला 4 विधानं दिलेले आहेत. आयताची लांबी दिली असता आयत रचना करता येते, चुकीचं आहे, कारण आयताची लांबी जर दिलेली असेल तर आपल्याला आयताची रचना करता येत नाही. त्यानंतर चौरसाचा कोन दिला असता चौरस रचना करता येते, हे विधान सुद्धा चुकीचं आहे. कोन हा 90 डिग्रीचा जरी तुम्हाला दिलेला असला तरी बाजू दिलेली नसेल तर चौरसाची रचना आपल्याला करता येणार नाही. त्यानंतर आयताचा कर्ण दिला असता आयत रचना करता येते. इथे कर्ण जर दिलेला असेल, लांबी आणि रुंदी जर दिलेली नसेल तर तुम्हाला इथे आयताची सुद्धा रचना करता येत नाही, हे विधान सुद्धा चुकीचं आहे. पण चौरसाची जर बाजू दिलेली असेल तर तुम्हाला चौरस रचना करता येईल, म्हणून ऑप्शन नंबर डी हे तुमचं उत्तर राहील. कारण तुम्हाला सत्य विधान विचारलेलं आहे. चौरसाची एक बाजू तुम्हाला दिलेली असेल तर तुम्हाला ती चौरस रचना करता येते. त्यानंतर नेक्स्ट पहा. सोबतच्या आकृतीतील त्रिकोण ABC मध्ये ओ हा गुरुत्व मध्य आहे. सेंट्रॉइड म्हणतात ज्याला, गुरुत्व मध्य म्हणजे हा संपात बिंदू, हा ओ हा गुरुत्व मध्य आहे, याला संपात बिंदू म्हणता येईल. जर लांबी OP म्हणजे लेंथ OP ची लांबी तुम्हाला दिलेली आहे 3.7, इथून इथपर्यंत 3.7 दिलेली आहे, तर तुम्हाला लेंथ OA ची लांबी विचारली आहे. इथून इथपर्यंतची लांबी तुम्हाला जर विचारली असेल तर याचा रेशो जो आहे हा रेशो 2:1 असतो. म्हणजेच काय की तुम्हाला हा त्रिकोण जर दिलेला असेल तर त्रिकोणामध्ये ही मध्यगा काढलेली असते.
या मध्यगामध्ये वर तुम्हाला एखादी गुरुत्व मध्य म्हणून ओ जर दिलेला असेल तर हा मध्यगाने तुमच्या या लाईनचे दोन समान भागात विभाजन होते, ही बाजू एक आणि ही एवढी बाजू एक, हे दोन समान भागात विभाजन होते. पण या मध्यगामुळे हा जो तुमचा संपात बिंदू दिलेला आहे, गुरुत्वामध्ये दिलेला आहे, याच्या दोन भागात विभाजन होत असताना ते मात्र 1:2 या प्रमाणात त्यांच्या बाजू असतात. म्हणून जर तुम्हाला ही बाजू जर 3.7 दिलेली असेल तर ही बाजू घेताना 3.7 गुणिला 2 करा, 7.4 त्याच्या दुप्पटीने वाढेल. म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. या पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल तुम्हाला. या मध्यगा जर दिलेला असेल तर याच्यात तुमच्या दोन समान भागात विभाजन होते. ही मध्यगा काढली असेल तर या दोन समान भागात विभाजन होते, ही मध्यगा काढली असेल तर या दोन समान भागात विभाजन होते. पण यांची लांबी घेत असताना ही लांबी जी दिलेली आहे याच्यापेक्षा ही लांबी त्याची दुप्पट असते. ही लांबी जेवढी दिली आहे त्याच्यापेक्षा ही लांबी त्याची दुप्पट असेल, ही लांबी जेवढी दिली आहे त्याच्यापेक्षा ही लांबी त्याची दुप्पट असेल. या पद्धतीने तुमचं उत्तर घ्या. 3.7 ची दुप्पट केली तर 7.4 येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रतलातील पी या बिंदूपासून समान अंतरावर असलेल्या त्या प्रतलातील बिंदूंनी तयार होणारी आकृती कोणती? एका निश्चित बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या असंख्य बिंदूच्या संचास वर्तुळ म्हणतात. त्याच पद्धतीनं प्रतलातील पी या बिंदूपासून, म्हणजे तुम्ही एक जर बिंदू इथे घेतला तर या बिंदूपासून समान अंतरावर साऱ्या असंख्य बिंदूच्या संचास काय म्हणता येईल? वर्तुळ. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर येईल तुमचं वर्तुळ, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप 125 डिग्री आहे. समजा हा त्रिकोण जर तुम्ही घेतला या पद्धतीनं, या त्रिकोणाचा हा बाह्य कोन आहे आणि या बाह्य कोनाचं माप 125 डिग्री दिलेलं आहे. आता या बाह्य कोनाचं माप जर 125 डिग्री जर दिलेलं असेल तर त्याशी संलग्नित असणाऱ्या या आंतरकोनाचं माप जे आहे 180 - 125 करा. 10 - 5 केले तर 5 येईल. त्यानंतर 8 - 3 केले तर 5 येईल. 55 डिग्री म्हणजे या कोनाचं माप येते 55 डिग्री. बाह्य कोनाचं माप जर 125 डिग्री जर दिलेलं असेल तर त्याशी संलग्नित असणाऱ्या आंतरकोनाचं माप 55 डिग्री येईल. रेषीय जोडीतील कोनाच्या मापाच्या बेरजेमधून ते वजा करायचं. त्यानंतर एका त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप 125 आहे व त्या बाह्य कोनाला संलग्न नसलेल्या, आता या बाह्य कोनाला संलग्नित कोण आहे? संलग्नित नसलेल्या दोन्ही कोनाच्या मापाची बेरीज ही नेहमी बाह्य कोनाचं माप जेवढं असेल तेवढंच राहील. या दोन कोनाच्या मापाची बेरीज 125 येईल. जर आपल्याला हे बघायचं जर असेल तर हा 55 आहे, हा 55 असेल तर या दोघांची बेरीज 125 मध्ये 55 जर प्लस केलं तर आंतरकोनांची बेरीज 180 येईल. हा पॉईंट सरळ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बाह्य कोनाची जर बेरीज दिलेली असेल तर त्या बाह्य कोनाला संलग्न नसलेल्या, संलग्न म्हणजे याच्यापासून दूर असलेले हे दोन असंलग्नित कोन आहे, या असंलग्नित कोनाच्या मापाची बेरीज तुम्हाला विचारली असेल तर बाह्य कोनाच्या बेरजे एवढीच त्यांच्या दोन्ही कोनाच्या मापाची बेरीज असेल. त्यानंतर नेक्स्ट शेवटचा क्वेश्चन पहा. शामरावाच्या शेताची लांबी 400 मीटर व रुंदी 200 मीटर आहे तर या आयताकृती क्षेत्राचे क्षेत्रफळ किती? आयताकृती असल्यामुळे आयताचं क्षेत्रफळ घ्या. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. लांबी आहे 400 मीटर आणि रुंदी आहे 200 मीटर. तर दोघांचा गुणाकार करा. 4 × 8, इथे 4 झिरो येतील. 8 वर 4 झिरो आले म्हणजे 80,000 मीटर स्क्वेअर किंवा चौरस मीटर हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता 80,000 ऑप्शनमध्ये दिलेला आहे का? 80,000 दिलेला आहे पण मीटर आहे. 80,000 चौरस मीटरमध्ये त्याचं उत्तर यायला पाहिजे. आपल्याला बाकी ऑप्शन पाहावे लागतील. एकर आहे, हेक्टर आहे. म्हणजेच याला कन्वर्ट करताना 8 × 10,000 मीटर स्क्वेअर हे त्याचा आन्सर येईल. आणि 8 × 10,000 म्हणजेच 10,000 मीटर स्क्वेअर म्हणजे 1 हेक्टर. म्हणून त्याचा आन्सर येईल 8 हेक्टर. ऑप्शन नंबर बी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या या 33व्या पेपरमधील अंकगणित व भूमितीचे 25ही प्रश्न आपण सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला. असेच दर रविवारी झालेल्या पेपरचं विश्लेषण, अंकगणित आणि भूमिती या विषयाचं विश्लेषण आम्ही यूट्यूब चॅनलवर देत असतो. तर तुम्हाला ज्या काही प्रश्न टॅकल करताना अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याच्या माध्यमातून आम्ही या यूट्यूब चॅनलच्या स्वरूपात तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन देत असतो. जर तुम्ही या चॅनलला निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.